मंडळी, केंद्र सरकार महिलांसाठी आणि मुलींसाठी अनेक योजना राबवत असतं. मुलींच्या शिक्षणासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सरकार मुलींना आर्थिक मदत करत असतं. सरकारने मुलींसाठी अशीच एक खास बेटी बचाओ बेटी पढाओ योजना राबवलेली आहे. या योजनेविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे माहिती घेऊयातच. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपण आपल्या या शासन निर्णय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि योजना आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेत मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. मुलींच्या बालविवाहाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून ही योजना राबवली आहे. 2015मध्ये मोदी सरकारने ही योजना सुरू केली होती. मुलींच्या शिक्षणासोबतच त्यांच्या जन्माचे प्रमाण वाढवणे हे देखील या योजनेच्या मागचं मुख्य कारण किंवा या योजनेचा मुख्य उद्देश होता. पूर्वी ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी शाळेत पाठवले जात नव्हते, परंतु या योजनेत मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेत मुलींचे खाते उघडल्यावर एक निश्चित रक्कम जमा केली जाते. दर महिन्याला 1,000 रुपये किंवा वर्षाला 12,000 रुपये आपण या योजनेत जमा करू शकतो. मुलगी 14 वर्षाची झाल्यावर मुलीच्या खात्यात 1,68,000 रुपये जमा केले जातील. दरम्यान मुलगी 21 वर्षाची झाल्यावर तिला 6,07,128 रुपये दिले जातात. मुलगी हे पैसे तिला हवे असल्यास काढू शकते किंवा उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी वापरू शकते. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा लाभ एका कुटुंबातील 2 मुली घेऊ शकतात. मुलीचे वय यासाठी 10 वर्षापेक्षा कमी असायला हवे. मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी खाते असणे गरजेचे आहे. तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन या योजनेत खाते उघडू शकता. तर अशी ही भन्नाट बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मित्रहो जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराशी सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोहोचवा, म्हणजे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यांच्या मुलींना शिक्षण देता येईल. मित्रहो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.